मध्य भारत के सबसे बड़े कृषि सम्मेलन एग्रोविजन 2024 का भूमि पूजन समारोह आयोजित किया गया। भूमि पूजन समारोह में प्रमुख रूप से डॉक्टर सीडी माई रवि बोरटकर और एग्रोविजन फाउंडेशन के अन्य सदस्य उपस्थित थे। 22 से 25 नवंबर 2024 तक पीडीकेवी ग्राउंड दाभा नागपुर में ये कार्यक्रम आयोजित किया जाएगा। इस सम्मेलन का उद्देश्य कृषि क्षेत्र के विभिन्न पहलुओं पर चर्चा करना और किसानों, कृषि विशेषज्ञों और उद्योग जगत के बीच सहयोग को बढ़ावा देना है। इसके माध्यम से नई तकनीकी जानकारी, कृषि में नवाचार और किसानों के लिए फायदेमंद नीतियों पर चर्चा की जाएगी। सम्मेलन में भारत भर से कृषि क्षेत्र से जुड़े हुए विशेषज्ञ, उद्योगपति और किसान भाग लेंगे। इस अवसर पर रवि बोरटकर ने बताया कि एग्रोविजन का आयोजन कृषि क्षेत्र के विकास के लिए एक महत्वपूर्ण कदम है। हमारा लक्ष्य किसानों को सशक्त बनाना और कृषि में नवाचार लाना है। इस मंच के माध्यम से हम कृषि के हर पहलू पर गहराई से चर्चा करेंगे। माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 15 वर्ष झाले आपण इथे ॲग्रोविजनचा हा उपक्रम करतोय। हे 15वे ॲग्रोविजन जे आहे ते 22 ते 25 नोव्हेंबर पीडीकेवी ग्राउंड दाभा येथे दरवर्षीप्रमाणे संपन्न होणार आहे। आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आता आपण जे लहानशी सुरुवात केली होती 15 वर्षापूर्वी, आता हे जे ॲग्रोविजन प्रदर्शन आहे हे साधारणतः भारतातल्या प्रमुख काही एक्झिबिशनमध्ये सामील झालेलं आहे। याचं कारण म्हणजे याला फक्त विदर्भातल्याच नव्हे, महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर आजूबाजूच्या राज्यातल्या देखील शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद, इथं शेतकऱ्यांकरता विविध संस्था आपले उत्पादनं, आपल्या सर्व्हिसेस, त्यासोबत ज्या भारतातील महत्त्वाच्या शेतीविषयक अनुसंधान करणाऱ्या संस्था आहेत, ज्याला आपण रिसर्च ऑर्गनायझेशन्स म्हणतो, मग ICAR असतील किंवा इतर काही संस्था असतील, त्यांचा देखील इथे सहभाग असतो। तर मला असं वाटतं की ज्यांना शेतीबद्दल काही नवीन शिकण्याची, नवीन जाणून घेण्याची इच्छा आहे किंवा जे शेतकरी म्हणजे अगदी पिढीचा शेती करत आलेले आहेत, त्यांनाही त्याच्यामध्ये काही बदल करून काही नवीन बघायची इच्छा आहे, तर त्यांच्याकरता ॲग्रोविजन हे प्रदर्शन हे अगदी मस्ट असं आहे। आणि मला विश्वास आहे की यावर्षी देखील आपल्याला याला भरभरून प्रतिसाद मिळेल। एग्रोविजन 2024 का आयोजन कृषि क्षेत्र में नई दिशा देने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। ये सम्मेलन कृषि में नई तकनीकियों, आधुनिक खेती पद्धतियों और कृषि उत्पादों के बाजार में बेहतर अवसरों पर विस्तार से चर्चा करेगा। इसके साथ ही किसानों को उनकी समस्याओं का समाधान भी प्रदान किया जाएगा, जिससे वे अपने कृषि कार्यों को अधिक प्रभावी और लाभकारी बना सकेंगे। एग्रोविजन 2024 को लेकर किसानों और कृषि क्षेत्र से जुड़ी संस्थाओं में भारी उत्साह देखा जा रहा है। यामध्ये आपण मेन जे आहे जे स्टॉल्स आहेत त्याच्याबरोबर आपण वर्कशॉप्स फार मोठ्या प्रमाणात ऑर्गनाईज करतो। वर्कशॉप्स ऑर्गनाईज करण्याचं एवढंच कारण आहे, कार्यशाळा, की ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपण ज्ञान देतो। काही जे शेतकरी ज्यांनी चांगलं पीक काढलेलं आहे किंवा ज्यांनी चांगली ॲक्टिव्हिटीज काढली आहे त्या शेतकऱ्यांना देखील आपण इथे कार्यक्रमामध्ये बोलवून त्यांचं उद्बोधन घेतो। त्याचप्रमाणे आपण भारतातून सगळे एक्सपर्ट बोलवतो आणि सगळ्या त्या विषयामधलं नॉलेज त्यांना देण्याचा प्रयत्न करतो। तर हे आपलं वर्कशॉपचं एक वैशिष्ट्य आहे। म्हणजे ज्या ठिकाणी या एक्झिबिशनमध्ये नॉर्मली कोणी एवढं ठेवत नाही, पण आपण हे जवळजवळ 30 वर्कशॉप्स आपण या ठिकाणी ठेवतो। त्याचबरोबर आपण काही कॉन्फरन्सेस घेतो आणि काही मोठ्या प्रमाणात। त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला जाणवलं की इथे या विदर्भामध्ये बराच फरक पडलेला आहे। आता जसं डेअरीचं उत्पादन वाढलेलं आहे, या ठिकाणी आता फिशरीचं उत्पादन वाढलेलं आहे। तर हे आपलं ऑब्जेक्ट हे आहे की शेतकऱ्यांना डायव्हर्सिफिकेशन कसं करता येईल।